2019 ला प्रयोग झाला, कट्यार पाठीत घुसली. 2022 ला आम्हीही प्रयोग केला, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या मानेवर पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवायचा. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही. फडणवीसांचं नाव न घेता ठाकरेंना टोला. खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका करणं महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या मानेवरच्या पट्ट्यावरून केलेल्या टीकेनंतर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची वरच्यावर घेतली भेट. नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये 1 तास बैठक. नार्वेकरांसह 2 वकीलही सीएमना भेटल्याची सूत्रांची माहिती. 10 तारखेला आमदार पात्रता संबंधित निर्णय देण्यात येणार. मुख्यमंत्री आणि नार्वेकरांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू. 10 तारखेला आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते आम्ही बघून घेऊ. आमदार अपात्रता प्रकरणावरून टीका करणाऱ्यांवर मंत्री गुलाबराव पाटील यांचा निशाणा. मुंबईत येण्याचा इशारा देऊन कायदा हाती घेण्याची भाषा कराल तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही. अजित पवारांचा जरांगेंना थेट इशारा. कायद्यानुसारच न्याय मिळणार असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य. आपली पापं धुण्यासाठी सत्तेमध्ये गेलेल्यांनी इतरांच्या अन्नामध्ये मीठ घालवू नये. जरांगेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर. 54 लाख नोंदी कायद्यानुसारच मिळाल्या. जरांगेंचं वक्तव्य. मराठा कुणबी असल्याच्या 54 लाख नोंदी सापडल्यात. हे अजित पवारांना माहिती आहे की नाही? त्या नोंदी कायद्याच्या चौकटीमधून आहेत की नाही? विनाकारण सरकार आणि मराठा समाजामध्ये गैरसमज निर्माण करू नका. जरांगेंचा अजित पवारांना टोला. ओबीसीचा लढा मी सुरू केला, आता उपटसुंभ येतात आणि काही बोलतात. इकडे दिवस वाद नव्हता, समाजामध्ये भांडणं लावतात. प्रकाश आंबेडकरांचं नाव न घेता भुजबळांवर निशाणा. मनोज जरांगेंच्या नेतृत्वाचं स्वागत केलं पाहिजे. नांदेडच्या ओबीसी मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं विधान. जरांगेंच्या आंदोलनावरून आंबेडकरांची भूमिका चर्चेत. सकाळी ज्यांचा अधिकार त्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याची भूमिका. नंतर ओबीसी मंचावरून मात्र आरक्षणासाठी जरांगेंना वेगळं ताट घेण्याचा सल्ला. मंडल कमिशननं दिलेलं आरक्षण कोर्टानं अजूनही स्वीकारलेलं नाही. शांततेमध्ये आंदोलन करा, उद्रेक करायचा नाही. मनोज जरांगे पाटलांचं मराठा संघटनांना आवाहन. मनोज जरांगे पाटलांच्या कुटुंबामध्ये कुणबी नोंदी सापडल्या. शिरूर कासार तालुका प्रशासनाचा दावा तर नोंद मिळाल्याचा आनंद. जरांगे पाटलांच्या वडिलांची प्रतिक्रिया. जरी माझी नोंद मिळाली असली तरी त्याचा लाभ घेणार नाही. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लाभ घेणार नाही. जरांगे पाटील यांचा पुन्हा एकदा सरसकट आरक्षणाचा पुनरुच्चार. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका. आज दिवसभर भाजपच्या 2 महत्वाच्या बैठका. भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची आज सकाळी 11 वाजता बैठक तर दुपारी 12 वाजता भाजपच्या विविध सेलची बैठक. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत. गुजराती मारवाडी महाराष्ट्रामध्ये आलेच कशाला? राज ठाकरेंचा सवाल. शिवडी नावाशेवा सीलिंकमुळे रायगडचं वाटोळं होणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वक्तव्य. बाहेरचे लोक रायगडमधील जमिनी विकत घेत असल्याचं राज ठाकरेंचं विधान. राज्यात जातीपातीचं राजकारण घडून आणलं जात आहे. आपण जातीपातीमध्ये भांडत आहोत. राज ठाकरेंकडून खंत व्यक्त. राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हे घडवलं जात आहे. महाराष्ट्र एकसंध राहू नये यासाठी काही जण प्रयत्न करतायत. त्यामुळे महाराष्ट्रावर मराठी माणसाचं लक्ष असलं पाहिजे. राज ठाकरेंचं नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर निशाणा. राज ठाकरेंनी खालापूर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवली. 5 किलोमीटरपर्यंत लागलेल्या होत्या वाहनांच्या रांगा. वाहतूक कोंडी सोडवताना टोल अधिकाऱ्यालाही झापलं. काही जण प्रसिद्धीसाठी रस्त्यावरचा खड्डा दाखवत सेल्फी घेतात. मी सोशल मीडियाचा वापर प्रसिद्धीसाठी करत नाही. नौटंकी मला जमत नाही. अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका. अजित पवार गटानं फडणवीसांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याची चर्चा. नाराजीनंतर अजित पवार गटाच्या बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो. मलिकांच्या फोटोचं काय करायचंय फडणवीसांनाच विचारा. भाजपच्या जेवढं जवळ जाणार तेवढं डेंजर. सुप्रिया सुळेंचा फडणवीस आणि भाजपला टोला. मलिकांबाबतची माझ्यासह पक्षाची भूमिका सारखीच. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृह परिसरातील अजित पवार गटाच्या बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो लागल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. 80 वर्ष वय झालं तरी थांबायला तयार नाहीत. आम्हाला सांगा, आम्ही तुमचं ऐकू. शरद पवारांच्या वयावरून अजित पवारांचा पुन्हा एकदा निशाणा. बापाला जोपर्यंत चालता येतं तोवर चालू द्यायला हवं. बापाला घरी बसा म्हणणारा मुलगा जन्माला यायलाच नको. जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवर पलटवार. विचारधारा एकसारखी नसतानाही शिवसेनेसोबत गेलो, मग विचारधारा घेऊन भाजपसोबत गेल्यावर बिघडलं कुठे? अजित पवारांचा शरद पवार गटावर निशाणा.
नैराश्यानं ग्रस्त झालेली माणसं आपल्यावर टीका करतात. सुनील तटकरेंचा शरद पवार गटातील नेत्यांवर निशाणा. राज्यामध्ये लोकसभेच्या महायुतीला 45+ जागा जिंकायच्या आहेत, तटकरेंचं वक्तव्य. आम्ही इथे येण्यासाठी तुम्हीच परिस्थिती निर्माण केली. 6 वेळा आमदारांना सांगून तुम्ही सह्या घेतल्या. छगन भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा. प्रत्येक वेळी हो म्हणायचो आणि मागे फिरायचो. छगन भुजबळांचा शरद पवारांना टोला. तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल, भुजबळांनी व्यक्त केला विश्वास. कर चुकवल्याप्रकरणी खासदार भावना गवळींच्या संस्थेचं खातं आयकर विभागानं गोठवलं. तर नोटीस मला वैयक्तिक आलेली नाही. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी षडयंत्र, भावना गवळींची प्रतिक्रिया. आलेली नोटीस मला वैयक्तिक आलेली नोटीस नाही. आयटीची नोटीस सार्वजनिक कशी होते? माझी प्रतिमा खराब करण्यासाठी कोणीतरी षडयंत्र करतंय, भावना गवळी यांचा आरोप. भाजपाला गवळींना उमेदवारी नको म्हणूनच कारवाई. ठाकरे गटाच्या सुनील महाराजांचा दावा. भाजपा आणि शिंदेनी टायमिंग सेट केलंय, सुनील महाराज यांचं वक्तव्य. भावना गवळींना भाऊबीजेची भेट आहे. भावना गवळींनी खूप मोठ्या भावाला राखी बांधली होती, भास्कर जाधव यांचा टोला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी मुंबईमध्ये बहिणीची घेतली भेट. मुंबईतल्या HN रिलायन्स रुग्णालयामध्ये त्यांच्या बहिणीवर सुरू आहेत उपचार. बहिणीच्या भेटीनंतर अमित शहा दिल्लीला रवाना. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024चं उद्घाटन होणार. 34 देशांमधील प्रतिनिधी आणि 16 भागीदार संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. खासदार श्रीकांत शिंदे यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. श्रीकांत शिंदेंचा 17व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव, तर सर्वोत्कृष्ट 5 सदस्यांमध्ये समावेश. दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी? आमदार रवींद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विचारणा. मदत देण्याची कार्यवाही तत्काळ करण्याची मागणी. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजवण्यास सुरुवात. ठाणे महापालिकेचे कर्मचारी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त. नागरिकांची कामं रखडली. आदित्य ठाकरेंकडून दिघा रेल्वे स्थानकाची पाहणी. दिघा रेल्वे स्टेशनच्या लोकार्पणासाठी ठाकरे गट आक्रमक. 8 महिन्यांपासून स्थानकाचं लोकार्पण का रखडलं? दिघा रेल्वे स्थानकाच्या पाहणीनंतर आदित्य ठाकरेंकडून दिघा रेल्वे स्थानकाचं तातडीनं लोकार्पण करण्याची मागणी. रत्नागिरी सिंधुदुर्ग नंतर वांद्र्यातही किरण सामंतांच्या वाढदिवसाचे बॅनर लागले. वांद्र्यामधल्या मातोश्री बाहेर किरण सामंतांच्या वाढदिवसाचे बॅनर्स. किरण सामंतांच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवर भावी खासदार असा उल्लेख. 13 जानेवारीला बिहारमधून पंतप्रधान मोदी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करण्याची शक्यता. अमित शहा यांच्याही प्रचार सभा होण्याची शक्यता. मुंड शरद मोहोळच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीनं घेतली गृहमंत्री फडणवीसांची भेट. मला न्याय द्या, स्वाती मोहोळ यांची फडणवीसांकडे मागणी. उद्या दिल्लीमध्ये मवियाची बैठक. लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार. पटोले, अशोक चव्हाण, संजय राऊत, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची उपस्थिती असणार. मी दिलेल्या फॉर्म्युल्यावर उत्तर नाही, पण मी आशावादी. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. तर दिल्लीमध्ये जागावाटपासह सगळ्यावर चर्चा होईल, सुळेंची माहिती. दक्षिण मुंबईच्या जागेवर मिलिंद देवरांचा दावा. आम्ही काम आणि नात्यांनी हा मतदारसंघ जिंकलाय. कुठल्याही पक्षानं चर्चा सुरू असताना जागांवर दावा करू नये, देवरांची प्रतिक्रिया. यंदाचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सर्वोत्कृष्ट संवर्धन पुरस्कार कराडच्या कृष्णा साखर कारखान्याला जाहीर. तर जयवंत शुगर कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर. रामाबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची मागणी. पुण्याच्या भोरमधील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी. गोंदियामधल्या कडी-कसा या अतिदुर्गम भागामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा देवरीच्या वतीनं सामाजिक उपक्रम. अयोध्येमधील सोहळ्यासाठी 3 भावांचा पंढरपूर ते अयोध्या सायकलनं प्रवास. सध्या सायकलनं 500 किलोमीटरचं अंतर पार करत तिघे भाऊ वाशिममध्ये दाखल. नांदेडच्या हदगावमध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. सावरगाव, ठाकरवाडी, रावणगाव यासह विविध गावांमध्ये विकास कामांना वेग येणार. कल्याण पश्चिमेमध्ये वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांचा गोंधळ. नो पार्किंगचे बोर्ड नसलेल्या ठिकाणी पार्किंगला असलेल्या गाड्यांवर कारवाई करत असल्यानं नागरिकांनी घातला गोंधळ. नो पार्किंगचे बोर्ड दाखवा, गाडी उचला सांगत तब्बल अर्धा तास नागरिकांचा गोंधळ. बटाट्याचा नवीन हंगाम सुरू. पुण्यामधल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डासह राज्यातील प्रमुख बाजार आवारामध्ये बटाट्याची आवक वाढली. बटाट्यांची मुबलक आवक होत असल्यानं वर्षभर बटाट्याचे दर स्थिर राहणार. अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा कधीही खंडित होण्याची शक्यता. मुळा पाटबंधारे विभागाचा इशारा. मुळा पाटबंधारे विभागाचे 7 कोटी थकवल्यानं विभागाची महापालिका आयुक्तांना नोटीस.
जळगावमधल्या पिंपराळा ते सावखेडा रस्त्याची प्रचंड दुरवस्था. सोलीनगरामध्ये चिखलाच्या रस्त्यातून वाट काढताना वाहनधारकांना करावा लागतोय मोठ्या अडचणींचा सामना. धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू. काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू असल्यानं लवकरात लवकर काम करण्याची गावकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून हवामानामध्ये बदल. हवामान बदलामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ. पुढील 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचा आराखडा चुकीचा असल्याचा आरोप. शिंदेगडाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप. योजना फक्त टक्केवारी घेणाऱ्यांसाठी असल्याची टीका. धुळ्यामध्ये श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या क्रीडा महोत्सवाला सुरुवात. आमदार कुणाल पाटील यांनी कबड्डी खेळत लुटला आनंद. जळगावातल्या अमळनेरमध्ये शिक्षकांचा राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना घेराव. 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांची पेन्शन मिळण्याची मागणी. अनिल पाटील यांचं शिक्षकांना आश्वासन. श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी धुळ्यामधील शिरपूरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन. शिरपूर तालुक्यामधल्या हिंदू समाज संघटनेच्या वतीनं आव्हाडांचा जाहीर निषेध. जळगाव लोकसभेच्या जागेसाठी आम्ही आग्रही. जळगावचे शिंदेगडाचे नवनियुक्त संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचं वक्तव्य. लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची सांगितली नावं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिंदेगड आणि भाजपमध्ये धुमशान. खासदार हिना गावित यांना उमेदवारी न देण्याची शिंदेगडाची मागणी. खासदारांच्या मनमानी कारभारामुळे युती धर्म पाळला जात नसल्याचा शिंदेगडाचे चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप. साताऱ्यामध्ये आयोजित सातारा ग्रंथ महोत्सवाला उदयनराजेंची भेट. युवा पिढीनं जास्तीत जास्त पुस्तकं वाचून ज्ञानामध्ये भर घालावी. उदयनराजेंचं युवा पिढीला आवाहन. भंडारामध्ये ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नामध्ये मोठी घट. परिणामी भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ. सर्वसामान्यांना फटका. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधल्या कमवा आणि शिका योजनेसाठी मानधन वाढ. 45 रुपये प्रतितास ऐवजी विद्यार्थ्यांना आता 55 रुपये प्रतितास दरानं मानधन दिलं जाणार. पीएमपीएल महामंडळाकडून 60 ठिकाणी खासगी वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार. अदानी ग्रुपकडून जागांची पाहणी. चार्जिंग स्टेशनमधून पीएमपीला 32.5% रक्कम मिळणार. रेल्वे प्रशासनाकडून चांगल्या सुविधांसाठी 1275 स्थानकांची निवड. अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकांचा विकास होणार. पुणे विभागामधील 16 स्थानकांचा समावेश. समाज कल्याण विभागामध्ये तब्बल 12 वर्षांनंतर 81 जागांसाठी भरती. गट अ आणि ब श्रेणीमधील जागांसाठी भरती. आजपासून 12 जानेवारी दरम्यान नागपुरातील लक्ष्मीनगर झोनमध्ये पाणी कपात. जलकुंभाचं काम सुरू होणार. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. गहाळ झालेले 172 मोबाईल एमआयडीसी आणि अंधेरी पोलिसांना शोधण्यात यश. महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांसह उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातमधून मोबाईल शोधले. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या हस्ते मोबाईल मूळ मालकांना परत. डोंबिवलीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेचा मालकिणीच्या दागिन्यांवर डल्ला. 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास. सीसीटीव्हीच्या मदतीने मोलकरणीला अटक. पुणे परिवहन महामंडळाला गेल्या वर्षी पासमधून 609 कोटींचं उत्पन्न. 2022च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये प्रवासी उत्पन्नामध्ये 85 कोटींची वाढ. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी महापालिका वेट अँड वॉचच्या भूमिकेत. कृत्रिम पावसासाठी इच्छुक कंपन्यांमधील एकाची निवड करण्याचा निर्णय घेतला जाईल. पालिकेची माहिती. गर्दी कमी करण्यासाठी मालाड ते चर्चगेट लोकल सुरू करा. खासदार गोपाळ शेट्टी यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. खासगी लक्झरी बसला अपघात झाल्यास मालकही दोषी ठरणार. भीषण अपघाताची जबाबदारी चालकाबरोबरच मालकावरही पडणार. परिवहन विभागानं केंद्राला प्रस्ताव पाठवला. वीज ग्राहकांसाठी महावितरणचा स्वागत सेल. वीज जोडणी वाढीव भारासाठी संपर्क साधल्यास अधिकारी घरपोच सेवा देणार. औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार. मध्य रेल्वेकडून शून्य मृत्यू मोहीम हाती. मध्य रेल्वेनं मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील संस्थांशी पत्रव्यवहार करून कार्यालयीन वेळा बदलण्याची विनंती. रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून उपक्रम. वैद्यकीय पीजी प्रवेश प्रक्रिया आता ऑनलाईन होणार. महाविद्यालयानं अभ्यासक्रमासाठीचं शुल्क प्रवेशापूर्वीच जाहीर करावं. महाविद्यालय स्तरावर कोणतेही प्रवेश होणार नाहीत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची अधिसूचना जारी. नवी मुंबईमध्ये 24 विभागांमध्ये 143 चार्जिंग पॉईंटची निर्मिती केली जाणार. प्रत्येक चार्जिंग स्टेशनसाठी 25 लाख रुपये अनुदान मिळणार. एक केंद्राची उभारणी करण्यासाठी जवळपास 2 कोटी रुपये खर्च येणार. 2 वर्षांचा बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद. पुढील शैक्षणिक सत्रापासून केवळ 4 वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाईल. आरसीआय सचिव विकास त्रिवेदी यांची माहिती.
पुण्यात नागरिकांच्या हातामधील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ. हडपसर पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल. या वर्षात राज्यसभेचे 68 खासदार निवृत्त होणार. 9 केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश. राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत असल्यानं होणार निवृत्त. भारताची सौदी अरेबियासोबत द्विपक्षीय 2024 हज करारावर स्वाक्षरी. हज 2024 साठी भारतातून एकूण 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा निश्चित. भारतीय हज समितीच्या यात्रेकरूंसाठी 1,40,020 जागा राखीव. बांगलादेशमध्ये 5व्यांदा पुन्हा निवडून आल्या शेख हसीना. रविवारी झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये 5व्या टर्मसाठी पुन्हा निवडणूक जिंकली. मेट्रोच्या नेटवर्कमध्येही भारताची आगेकूच. अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानावर झेप घेण्याची शक्यता. भारतामध्ये 895 किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले तर विविध शहरांमध्ये 986 किलोमीटर मेट्रो रेल्वे प्रकल्पांचं बांधकाम प्रगतीपथावर.